नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ मिळत जातील, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही। तर आता आपण बघणार आहोत बघा, RRB NTPC 2024 ची ग्रॅज्युएट लेवलची ॲड आलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा कोण घेणार आहेत। पद तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 8113 प्लस पद आहेत। वय किती, कुठल्या कास्टसाठी किती वयाची सवलत आहे आणि परीक्षा कोणत्या भाषेत होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं, परीक्षा कोण घेणार आहे, कसं होणार आहे, तर ह्याची सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओत दिली जातील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही। वयाची सवलत आहे बघा, ओपनसाठी 18 ते 36 वय आहे, ओबीसीसाठी 18 ते 39 म्हणजे 3 वर्ष वयाची सवलत ही ओबीसीवाल्यांसाठी आहे। ओबीसी यांची कास्ट आहे, ज्यांच्याकडे सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आहे। आणि SC आणि ST यांच्यासाठीची वयोमर्यादा आहे 41 वर्षापर्यंत, म्हणजे 18 ते 41 वर्षापर्यंतची ST आणि ST कॅन्डिडेट हे एक्झामला फॉर्म भरू शकतात। त्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि त्याची प्रोसेस आणि बाकीची माहिती तुम्हाला दिलेली आहे, तर ती पहा। हॅलो नमस्कार, तर आपण आता फॉर्मची डिटेल बघणार आहोत की जी आपली RRBची चालू आहे। तर RRB NTPCची एक्झाम 2024ला होणार आहे। ह्याचे टप्पे 3 आहेत, हे 3 टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे, पूर्व, मुख्य आणि काही पदांसाठी टायपिंग आहे। तर त्या काही पदांसाठी टायपिंग आहे, ते कुठले पद आहेत ते आपण ते वेगळे नंतर बघूयात। म्हणजे सिनियर क्लर्क आणि दुसरं एक पद आहे ज्युनियर क्लर्क, त्यासाठी टायपिंग आहे। बाकी परीक्षाचा स्वरूप बघूयात। पूर्व परीक्षा 100 क्वेश्चन आहेत, 100 गुणांसाठी आहेत। मुख्य परीक्षेला कसं आहे, थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे, 120 प्रश्न आहेत, 120 गुणांसाठी आहेत। आणि आता आपण बघूयात की पूर्व आणि मुख्य ह्याच्यासाठी काय फरक आहे। म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे, त्यात असा वेगळा काही फरक नाही आहे, पॉईंट सगळे सेमच आहेत, फक्त क्वेश्चन थोडे वाढत आहेत एक्झामला मेन्सच्या। आणि एक्झाम कोण घेणार आहे, तर एक्झाम ही TCS घेणार आहे। म्हणजे तुम्हाला ह्याचं तर उत्तर मिळालं की एक्झाम कोण घेणार आहे, एक्झाम TCS घेणार आहे। आणि आता परीक्षा म्हणजे जी प्रक्रिया आहे ती कशी होईल, तर परीक्षेची एक्झामची प्रोसेस फास्ट होईल असं सध्या तरी दिसतंय। प्रोसेस फास्ट होईल, कंप्लीट होईल वर्षाच्या आत। आणि पेपर कोणत्या भाषेतून होणार आहेत असं एक विचारलं जातं आहे। तर पेपर हे 13 रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहेत, त्यापैकी मराठी आहे। तुम्हाला मराठीतही पेपर देता येतो, मराठीत पेपर देता येतो, लक्षात घ्या। तुम्ही मराठी ज्यांना आहे द्यायचा आहे पेपर, त्यांनी मराठी सिलेक्ट करायचं आहे। आणि तुम्हाला सांगायचं एक गोष्ट म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा दोन्ही आपल्याला परीक्षेला मराठीतून देता येईल पेपर। आणि गणित ह्याचा आपण बघूयात कसे क्वेश्चन आहेत, म्हणजे क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे। जे वेळेस प्रिलिम्सचा पेपर होईल त्यावेळेस कसं आहे, 3 घटक आहेत त्यासाठी। गणित 30 क्वेश्चन राहणार 30 मार्काला, बुद्धिमत्ता 30 क्वेश्चन राहणार 30 मार्काला, आणि GKचे क्वेश्चन आहे ते 40 आहे। GKचं वेटेज 10 मार्कांना जास्त आहे बघा। ह्याच्यासाठीचे आपण जे लागणारे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये आहेत, बघून घ्या। टू द पॉईंट ते डिक्टेट केलेले आहेत, बघून घ्या एकदा ते। मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मराठीत पेपर देता येणार आहे, तर मराठीमध्ये पेपर देता येतो पूर्व आणि मुख्यचा। आणि मुख्यसाठीचा जे घटक आहेत त्याच्यामध्ये 3च घटक आहेत। GKचं क्वेश्चन 50 म्हणजे तिथं आणि 10 वाढलेले आहेत, गणित 35 क्वेश्चन, बुद्धिमत्ता 35 क्वेश्चन, म्हणजे हे 70 आणि हे 50 असे 120 क्वेश्चन आहेत। तर एक्झाम फी किती आहे बघा, तर एक्झाम फी ही 500 रुपये आहे। आणि आत्ता कसं होतं एक्झाम, ह्याचं एक चांगली गोष्ट म्हणजे एक्झाम झाल्यानंतर 400 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात। हे पहा, हे लक्षात घ्या। फॉर्म भरताना तिथं तुम्हाला अकाउंट डिटेल दिसेल, फॉर्म कसा भरायचा ह्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे खाली, ते स्टेप वाईज बघून घ्या। फॉर्म भरणं चुकू नका। फॉर्म तुम्ही 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा व्हिडिओ बघायला टाळता आणि परत ते चुकल्यानंतर परत विचारता की आता काय प्रोसेस बदलेल का। हे छोटे छोटे क्वेश्चन विचारतात मुलं, की मागच्या वर्षाचं नॉन क्रिमिनल चालेल का, मागच्या वर्षी चाललेलं कास्ट सर्टिफिकेट चालेल का। हे छोटे छोटे मुद्द्यांचं सगळ्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे। व्हिडिओ जरा 15-20 मिनिटाचा मोठा आहे, तुम्ही ते बघून घ्या, म्हणजे तुमचे पॉईंट क्लिअर होतील, त्याच्याबद्दल सर्व पॉईंट क्लिअर होतील। त्याची लिंक देतोय मी इथं। आणि याच्यामध्ये इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात समावेश नाही, हा एक पॉईंट लक्षात घ्या इथं। आणि काही प्रश्न असल्यास म्हणजे
ह्या आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला. रिप्लाय हा कसा मिळेल, यात अवकाश नाही मिळणार, लवकरात लवकर मिळेल. आणि फॉर्म भरायची डेट आहे 13 सप्टेंबर टू 13 ऑक्टोबर, म्हणजे 13-13 एक महिनाभर आहे जनरली. तर तुम्ही बघा, फॉर्म भरा. काही अडचण असल्यास मेसेज करा. तुमची क्वेरी किंवा तुमचा जो अडचण आहे ती सॉल्व्ह केली जाईल. धन्यवाद. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.